हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर छान अशा आपल्या व्हिडिओला आता सुरुवात झालेलीच आहे आणि आता मी जेवायला बसले. तर तिने वाटाणा बटाट्याची भाजी बनवली होती, काळा घेवड्याची भाजी बनवली होती, डाळ भात आणि चपाती होती. जेवण जेवलो आणि खाली आम्ही टाइमपास करायला आलो, म्हणजे खाली बिल्डिंगच्या खाली ना राऊंड मारायला आलो. त्याच्यानंतर भरपूर रील काढले आणि परीसोबत सुद्धा मजा केली. त्याच्यानंतर मग इथे आलो तर तिथे ना छान पोपट पाळलेला होता. पाळीव प्राणी म्हणजे पोपट पण खूप छान वाटतो घरामध्ये. त्याचा आवाजच इतकं सुरेख वाटतो ना, खरंच ऐकावंसं वाटतं. आणि ना बघूया परीसुद्धा बघा काय बोलते, थोडीशी मजा ऐकूया आपण. नाही बघत नाश्ता वगैरे झाला, सगळं छान. आता रेडी झालो आम्ही आणि माझ्या घरातले सगळे येतात आहे. तर भाजी आणि मेथीची भाजी, भाकरी, भात केलं आहे जेवण दुपारच्यासाठी. आणि लवकरच जेवण केलं. बहिणी जेवण करतेच आहे, मी आपली इथे तिथे रील काढण्यातच आहे. इथे स्टेशनच्या जवळच घर आहे, त्याच्यामुळे स्टेशनमध्ये इथे आवाज येत असेल, काम चालू आहे होते, भरपूर आवाज येतो. आणि आता जेवण बनवते, ती भाकरी बनवते, भाजी मेथीची भाजी बनवली. तर आता येतील सर्वजणं, तर करू एन्जॉय. गेलं ग, हे छान होतं ग. माकड जंप मारली होती त्याने चांगली. अरे हे चांगली होती सिनरी. गेला वाटतं तो. ते झाडावर माकड बसला होता आणि इथे मी जसं म्हटलं इथे काम चालू आहे ना, नाही माकड झाडावर बसला होता आणि त्याने उडी मारली ना. मी जसं व्हिडिओ शूट करणार तेवढं ते उडी मारून गेला कुठे, ते आता दिसत पण नाही. आणि जितका स्टेशनच्या इथे काम चालू आहे ना, त्यांचा आवाज एवढा येतो ना, तेवढ्याच पक्ष्यांचा आवाज मी म्हटलं तसं खूप छान वाटतंय ऐकायला. आणि तुम्हाला पण आवाज येत असेल. सकाळ अशी खूप सुंदर वाटते. चला आता सगळेजण येतील तर खूप गोंधळ आणि आमची एन्जॉय तर चालूच राहील. 31 आहे आज. 31 बघूया आता काय प्रोग्राम करतात आहे. नेहमीसारखं मागच्या वर्षी आम्ही अलिबागला गेलो होतो आणि अलिबागला जे काही एन्जॉय केलेली मी तो व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल ना, तर तिथे जाऊन माझ्या चॅनलवर व्हिडिओ नक्की बघा. आम्ही खूप छान 31 धमाल केली होती अलिबागला. तर आता बघू ह्या वर्षी काय करतोय काय नाही. आता सध्या तरी भाऊ आई येतीलच, आल्यावर तर आपण बोलू, बघूया, एन्जॉय करू, सगळं शेअर करेल व्हिडिओ. आणि सकाळपासून सगळ्यांमध्ये वेगळाच एक उत्साह होता. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवट आणि नवीन आठवणी बनवायचा दिवस. बहिणीकडे जायचं ठरलं आणि सगळ्यांनी मिळून छान असा प्लॅन केला. मागच्या वर्षी आम्ही अलिबागला, जसं मी म्हटलं अलिबागला गेलो होतो ना, तर ह्या वर्षी पण ठरवलं, पण माझ्या भावाला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे मग प्लॅन कॅन्सल केला बाहेर जायचा आणि बहिणीकडे आम्ही गेलो.